नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की दर पौर्णिमेला कुलदैवतीचा मान सन्मान का करतात, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा मैत्रिणींनो। ह्या व्हिडिओमध्ये खूप छान तुम्हाला माहिती मिळणार आहे। भारतीय संस्कृतीत कुलदेवी किंवा कुलदैवत यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। प्रत्येक कुटुंबाची कुळाची आणि एक परंपरागत देवी असते, जिला त्या घराण्याची रक्षणकर्ती आणि मार्गदर्शक आणि शुभ शक्ती मानले जाते। अनेक घरांमध्ये दर पौर्णिमेला पूर्णचंद्राच्या दिवशी कुलदेवीचा विशेष मान सन्मान आणि पूजा नैवेद्य ओटी भरली जाते। जर उपवास पण केला जातो आणि प्रार्थना केली जाते। ही परंपरा केवळ धार्मिक नसून त्यामागे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि मानसिक असे अनेक अर्थ दडलेले आहेत। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। नंबर 1, पौर्णिमेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आपण जाणून घेऊया। पौर्णिमा म्हणजे चंद्र पूर्णपणे तेजस्वी असण्याचा दिवस आणि हिंदू धर्मात चंद्राला मानाचा अधिपती म्हणले जाते। त्यामुळे ह्या दिवशी मन अधिक शांत आणि स्थिर असते, सकारात्मक ऊर्जा वाढलेली असते, साधना, प्रार्थना आणि उपासना अधिक फलदायी ठरते। ह्या दिवशी देवी देवतांची पूजा केल्यास त्याचे आशीर्वाद आपल्याला अधिक प्रभावीपणे मिळतात असे मानले जाते। त्यामुळे मनापासून पूजा करायची आहे। नंबर 2, कुलदेवी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया। कुलदेवी म्हणजे आपल्या पूर्वजांनी ज्या देवीची उपासना केली आणि जिच्या कृपेने त्यांचे संरक्षण व प्रगती झाली, ती देवी ती आपल्या कुटुंबाची रक्षणकर्ती आणि संकटातून बाहेर काढणारी शक्ती असते। समृद्धी आणि आनंद देणारी अशी मानली जाते। देवीचा मान सन्मान केला की देवी नक्कीच आपल्याला आशीर्वाद देते आणि आपले सगळे कामे मार्गी लागतात, सगळ्या गोष्टी होतात। आणि कुलदेवतेची पूजा ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे। त्यामुळे तिचा मान राखणे, सन्मान करणे म्हणजे आपल्या परंपरेचा सन्मान करणे होय। देवीचा जेवढा मान सन्मान करसाल तेवढे चांगले असते। नंबर 3, दर पौर्णिमेला पूजा करण्यामागील कारणे आहेत। नंबर 1, कृतज्ञता व्यक्त करणे। कुलदेवीने आपल्यावर केलेल्या कृपेचा आभार मानण्यासाठी दर महिन्याला पौर्णिमेला पूजा केली जाते। नंबर 2, कुटुंबाचे रक्षण करणे। असा विश्वास आहे की कुलदेवी ही आपल्या भक्तांचे संकटापासून आणि रक्षण करते। पौर्णिमेच्या दिवशी तिची पूजा केल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती दूर होते आणि सकारात्मक शक्ती राहते। देवीचा मान सन्मान करणे खूप गरजेचे आहे। नंबर 3, मानसिक शांती मिळते। पौर्णिमेच्या दिवशी केलेली पूजा मनाला स्थिरता आणि शांतता देते, त्यामुळे ताण तणाव कमी होतो। नंबर 4, परंपरा जपणे। ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली असल्याने ती पुढे नेणे म्हणजेच आपल्या संस्कृतीचे जतन करणे। नंबर 5, इच्छापूर्ती। अनेक जण ह्या दिवशी आपली मनोभावे प्रार्थना करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात। जर मनापासून प्रार्थना केली तर नक्कीच इच्छा पूर्ण होतात असा त्यांचा अनुभव असतो। नंबर 4, कुलदेवतेच्या पूजेची पद्धत आहे। पौर्णिमा प्रत्येक घरात पद्धत थोडी वेगळी असू शकते, पण साधारणपणे आपण खालीलप्रमाणे पूजा केली जाते ती तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगणार आहे, नक्कीच पूर्ण बघा। नंबर 1, स्वच्छता आणि तयारी। घर आणि देवघर स्वच्छ करणे, स्वतः स्वच्छ राहणे। नंबर 2, देवीचे सजवणे, फुले, कुंकू, हळद अर्पण करणे, नवीन वस्त्र शक्य असल्यास घालणे। नंबर 3, नैवेद्य अर्पण करणे, गोड पदार्थ, पुरणपोळी, खीर, लाडू, फळे इत्यादी चालेल, ते काही नसेल तर साखरही चालेल, खडीसाखरही चालेल।
आरती आणि मंत्र. देवीची आरती म्हणणे, जय देवी जय देवी किंवा इतर स्तोत्र म्हणणे. प्रार्थना करावी. कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना. अडचणी दूर करण्यासाठी विनंती करावी. नंबर 5, स्त्रियांची विशेष भूमिका आहे. घरातील स्त्रिया विशेषतः या पूजेत पुढाकार घेतात, कारण की त्या घराची गृहलक्ष्मी मानल्या जातात. त्यांच्या श्रद्धेमुळे घरात सुख समृद्धी सकारात्मक ऊर्जा वाढते. त्या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात. नंबर 6, आधुनिक काळातील महत्त्व. आजच्या धावपळीच्या जीवनातही ही परंपरा टिकून आहे, कारण ती कुटुंबाला एकत्र आणते आणि मानसिक आधार देते, संस्कृतीशी जोडून ठेवते आणि अनेक जण साध्या पद्धतीनेही कमी वेळात पण मनापासून ही पूजा करतात. नंबर 7, वैज्ञानिक आणि मानसिक दृष्टिकोन असा आहे की पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावामुळे मनावर परिणाम होतो आणि ध्यान आणि पूजा केल्याने मेंदू शांत होतो, सकारात्मक विचार वाढतात आणि म्हणून ही पूजा केवळ धार्मिक विधी नसून मानसिक आरोग्यासाठी ही तेवढाच उपयुक्त आहे. आणि दर पौर्णिमेला कुलदैवतीचा मान सन्मान करणे म्हणजेच आपल्या परंपरेचा आदर करणे आणि देवतेबद्दल कृतज्ञता ठेवणे. जर कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना ही केवळ एक पूजा नसून भाव, श्रद्धा आणि संस्काराचा सुंदर संगम आहे. शेवटी देवाला भव्य पूजा नको असते, तर मनापासून केलेली साधी प्रार्थना अधिक प्रिय असते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा जय सरस्वती माता की जय, जय श्री श्याम, जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.